सन्माननीय विचारवंत आजच्या ह्या अनुभूती उत्सव 2025 साठी उपस्थित असलेले आजचे चीफ गेस्ट माननीय निर्मल कुमार महाळीकर, सदस्य सौ कल्याणी भराणे, संस्थेच्या सचिव आणि प्राचार्य सौभाग्यवती अर्चना सोनवणे, उपस्थित पालकवर्ग आणि माझे चिमुकले विद्यार्थी मित्रांनो, अनुभूती ही शाळा नसून एक परिवार आहे. परिवारामध्ये एक एक माणसाला कसं जोडता येईल हाच फक्त अनुभूतीचा या ठिकाणी प्रयत्न आहे संस्था चालक म्हणून. आज मला या ठिकाणी जे अतिथी लाभलेले आहेत, ज्ञानाने, पदाने, गुणाने सर्व संपन्न असे जे व्यक्तिमत्व आहे, आज ते ह्याही कॉम्पिटिशन पासून वंचित राहणार नाही, कुठेही मागे पडणार नाही, हा उद्देश आम्ही डोळ्यासमोर ठेवलेला आहे. बरोबरच संस्कार आज शाळा घर बनेल आणि घर शाळा बनेल अशी आमची संकल्पना आहे. गेल्या 6 वर्षापासून बघतोय या संस्थेची स्थापना 2018 पासून झाली आहे. पहिल्या वर्षापासूनचा अनुभव आहे. 3 वर्षाचं मूल काय घेऊन येतं, काय अपेक्षा घेऊन येतं, त्याला बोलता येत नाही, त्याच्या भावना, त्याच्या अंगावरचे त्याला कपडे परिधान करणं, बूट घालणं, छोट्या छोट्या गोष्टी ज्या असतात, ह्या गोष्टींची अनुभूतीमध्ये जसं पहिले मूल आलं की 15 दिवस, महिनाभर ते मूल कसं या ठिकाणी रमेल, या परिवारात तो कसा सामावला जाईल, हे फक्त ध्येय ठेवलं जातं आणि तिथून त्याची सुरुवात होते. त्याला स्वावलंबनाचे धडे या ठिकाणी दिले जाते. तुम्ही या ठिकाणी बघितले आहेत, हे पीपीटी बनवलेले आहेत, हे इव्हेंट केलेले आहेत, हे फक्त इव्हेंट नाहीये, हे प्रत्यक्ष अनुभूतीचा प्रत्येक मूल जगत आहे. मला वाटतं त्यांना पुढे त्यांच्या पुढच्या भावी जीवनासाठी सुद्धा हे मोलाचं ठरेल. मूल रडत रडत येतं, पण 15 दिवसानंतर, महिन्याभरानंतर इथं आम्ही बघतो की शाळा सुटल्यानंतरही मूल घरी जायला तयार नसतं. पालक येतात, चला आता थांब, अजून मला खेळू दे, मला अजून थांबायचं आहे. पालकांना वेट करावं लागतं मुलाला घेण्यासाठी. एक मुलाचा सामाजिक, भावनिक विकास होण्याच्या दृष्टीने या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत आणि ह्या पूर्ण करण्यासाठी त्या कसोटीला आम्ही पात्र होतो. ही आता पालकांकडून आम्हाला त्याचे फीडबॅक मिळत आहे. पुरेपूर आम्ही याला पुरेपूर आम्ही उतरण्याचा प्रयत्न करूया. आतापर्यंत फक्त नर्सरी, ज्युनियर, सिनियर 3 वर्ग होते. गेल्या 5 वर्षापासून पुढच्या वर्गांसाठी परवानगी मिळवण्याचं कार्य चालू आहे. शासनाकडून परवानगी मिळवणं हे मला सांगितलं, सरांनी सांगितलं की शाळा उघडणं ही काही सोपी गोष्ट नाहीये. मला खूप अडचणीतनं जावे लागत आहे. परंतु एक गोष्ट मी सांगेल की माझे जे सन्मित्र आहेत, सर्व मला जो लाभलेला परिवार आहे, त्यांचं मला जे सहकार्य मिळत आहे आणि त्यांच्या सहकार्यामुळे आज आपल्याला 1ली ते 8वीसाठी मान्यता आपल्या हातात कागद येण्याच्या उंबरठ्यावर आहे. बाकी सगळी प्रोसेस झाली, फक्त हातात कागद आपला मिळेल आणि येत्या जून पासून आपण 1लीचा वर्ग सुद्धा सुरू करत आहोत. कारण का करावं असं वाटलं, सिनियर पर्यंत तर आम्ही फार कष्ट घेतो मुलांवरती, खूप संस्कार देतो. पुढचे वर्ग नसल्यामुळे आमचा नाईलाज होऊन गेला होता. पुढचा वर्ग आणणं आमच्यासाठी जिकिरीचे झालं होतं आणि म्हणून पुढच्या वर्गांसाठी आम्ही खूप सकोशीने प्रयत्न त्या ठिकाणी सुरू ठेवले आणि आपण ते यशपत्रात काढून घेत आहोत. तुम्हाला पुढे कुठेही ही शाळा बदलण्याची कोणत्या पालकांमध्ये एखादा एवढा मोठा फंक्शन आयोजन करणं
आणि ते पण फक्त 3-4 वर्षाच्या मुलांच्या हिमतीवर. तर हा जोक नव्हता. कारण कोणतं मूल केव्हा रडेल, कोणतं मूल केव्हा हे होईल आणि त्यात तो जो काही आमचा कार्यक्रम आहे तो कसा कोलॅप्स होईल या भीतीने. पण मात्र शेवटी यावेळेला पाऊल उचललं. काही असो, परिवारातल्या लोकांना बोलणार, परिवारातली मुलांचे पालक येणार आहेत. मुलं चुकले, पालक स्वीकारतील आणि पालकांनी ठेवू शकत. 3-4 वर्षाच्या मुलाकडे आपण एवढ्या अपेक्षा नाही ठेवू शकत. पण त्यांनी मला जे हे नव्हतं त्याच्याही खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी रिस्पॉन्स केला, खूप चांगले परफॉर्मन्स त्यांनी केले. एकही मुलाच्या चेहऱ्यावरती मला हे दिसलं नाही. त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे, पण चांगला लाभलेला आहे. मित्रपरिवार चांगले लाभलेले आहेत आणि माझे जे 2 हात आहेत, नेहा आणि गौरव, त्यांनी मला सपोर्टिंगसाठी खूप पुढे येऊन ते मदत करतात. आईवडिलांचा आशीर्वाद आहे आणि म्हणून ही भरारी.